शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य पुण्यातील आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी निसर्गरम्य वातावरणात असलेले चाटे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स रेसिडेन्शियल अँड डे केअर विद्यार्थ्यांना 11वी-12वी सोबतच इंजिनिअरिंग आणि मेडिकल करिता असणाऱ्या जेई, IIT, नीट आणि CET यासारख्या राज्य आणि देश पातळीवरच्या प्रवेश परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी CBSE फॅकल्टी, पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी बसची स्वतंत्र व्यवस्था. चाटे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, शिवापूर बाग, कैलास भेळजवळ, गौडदरा, सातारा रोड, पुणे. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. झालं का समाधान? 8 दिवस चला चहा प्यायला नको. अहो सासऱ्यांचं काय म्हणावं घ्यायचंय? भीती दाखवली त्यांनी, काय खरंच भीती दाखवली का? चेष्टा केली. मी आलो नसतो सुभासराव तुमच्या घरी, पण मी अगोदर खात्री केली खरंच सुभासरावचा सासरा घेऊन निघून गेलाय का ते. अहो पळताबळी थोडी झाली सुभासराव, तुम्ही आला म्हणून बरं झालं. हां तुम्हाला खोटं सांगत नाही, रात्री शिंदे डॉक्टरला परत घरी बोलून घेतलं. खुप्यामध्ये 2 इंजेक्शन घेतली. दातखिळ्या बसल्या, दातखिळ्या खुरप्यानं दातखिळ्या उचकाटल्या. तुमची कधी दात खेळ बसत नाही. मावशी ओरडून बोलल्या तर तुमची दात खेळ बसतीच की. काहीतरी बोलतात तुम्ही. आणि काय एवढं म्हणावं घ्यायचंय? हा सासरं आहे माझं ते. अहो तुमचा सासरा आहे, तुमचाच सासरा म्हणून आम्ही सहन करावा. आणि ते रामभाऊचा सासरा ना गावात पाय रवूनच बसलाय उगं. खरं सांगू सुभासराव, तुमच्या आणि ते रामभाऊच्या सासऱ्यामुळे ना माझा वरचा माझा रिकामा व्हायची वेळ आली राव. पाटील पाहुणे रावळी ती 4 दिवस दारात आलीच पाहिजे ती. तुम्ही मेहुणीकडे कसं जाता? प्रत्येक महिन्याला मेहुणीकडे कसं जाता? नाही पा 4 दिवस पाहुणा किती दिवसाचा असतो? 4 दिवसाचा. हां 4 दिवसाच्या पुढे नाही ना. मग तुमचं सापा मुंगसाचं वैर आहे ना, हं. अण्णाचं आणि तुमचं, हां ती चालूच राहणार आहे. किती दोघांना समजून सांगा. अहो राहिलं म्हणून काय आहे, त्यांना कोणाचा आधार नाही. हा रामभाऊची तर आलं म्हणून काय आहे त्यांचा दोष? नाही अण्णाची माझी काय खानदानी दुश्मनी नाही. अहो किती जरी केला तर तो भारताचा मेजर होता तो, आणि मी बी गावचा पोलीस पाटील आहे. आम्ही आमचं मर्यादेमध्ये भांडणं करतो. तेवढं कळलं तरी बाद झाला. हा. माझ्या सासऱ्यांचं कसं आहे, त्यांच्या नशिबी आजार पण आलं या. बरं करा की उपचार काहीतरी. उपचार चालूच आहेत. हं? सासूबाई म्हणल्या चला 4 दिवस इकडे राहतो, उद्योग केला. काय सांगायचंय तुम्हाला? नाही एक घरात एक माणूस जर आजारी असला का नाही, अख्खं घर जेवण खाणं सगळं सोडून देते. आता ते परत पुढच्या आठवड्यात येणार आहेत. काय म्हणताय? अब मग काय तुम्हाला काय मारा येतात होय तेव्हा ती? अहो तिकडे दवाखान्याचा जाळ भात करा की हिचं कशाला बोलून घेताय तुम्ही? ते चांगलं झालं. ते फक्त डॉक्टरांनी सांगितलं त्यांच्या डोक्यात मार बसला की तसं करणार आहेत. असं आहे. तुम्ही समजून घ्यायचं. वडीलधारी तुम्ही पाटील. मग त्याला गावात पाठवा, पण हेल्मेट घालून पाठवायचा की तुम्ही. नाही घमेलं किंवा पातेलं टाकतो त्यांच्या डोक्यात आणि फिरा म्हणतो गावभर. एवढा आमचा सासरा खप्पा नाही राव तुम्हाला. अहो तुम्हाला मला माहित आहे राम त्यांच्या डोक्यात मारलं म्हणजे परिणाम होतोय, बदलते डोकं. पण गावातल्या लोकांना काय माहिती? एक काम करा, हा. आमचं सासर गावात आलं ना, हा. तुम्ही 4 दिवस निघून जावा कुठेतरी बाहेर. हा गॅस आणि गावात तांटा भानगड झालं मग तुम्हाला पाटील नाही सापडणार. हो आणि गावातली भांडणं तुम्हाला झपणार नाहीत. तंट्याहून एक विषय, काल क्रिकेट खेळण्यानं पोरांचे भांडणं झाले, ते मिटवाय जावं लागलं. काय म्हणताय? हो तुंबळ हानी नाही पोरं चांगले आहेत आपल्या गावातली. चांगली. हा अहो आउट झाला त्याच्यावर म्हणायची आउट नाही, एक प्लेअर म्हणतोय दुसरा म्हणतोय आउट झालाय, त्यावर तुंबळ हानी झाली या. ते भांडण मिटवावं लागलं आपल्याला. बॅटनं हल्ली असं चिंडून एकामेकाला फेकाफेकी. चला पोरं वाट बघत असतेली. त्याला बिचारायची मात बिचारायला लावून. ए नको झालंय बाळू जग ना. मरणाचं ऊन, टेम्परेचर 50 पर्यंत पोचायला लागलेला का. उकाड्याने जीव हैराण झालाय. अरे शी आपलं कारण बसे लोक ह्याला कारण लोक येते. नासावून आलता एक जण मला भेटायला परवा, नासावून आलता. त्याची बिवायकडे जत्रा होती.
जेवाया म्हणला मला आणि तेव्हा तो सांगत होता बाळासाहेब तुमचे इथं इतकं उकाडतं या ह्याला तुमची लोक कारणीभूत आहे म्हणले आमच्याकडे थंडी पडली म्हणले बर्फ पडतोय आधार तो म्हणला वातावरणात झाडं कमी असल्यामुळं हिमोग्लोबिन वाढले मग कोण जबाबदार आहे त्याला हिमोग्लोबिन नाही शाण्या ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात त्याला ग्लोबल वॉर्मिंग अरे तेच ते मग हिमोग्लोबिन ती जवळ आले ना ह्याच्यासाठी झाडं लावली पाहिजेत आणि झाडं जगवली पाहिजेत. हे बघ बाळू गावातलं मॅटर झालाय काय जी तू लोक बोंबालतंय वायरमॅन बिल मागतोय अरे मला सांग एवढी गरमाई आहे पंखा जर बंद असला तर माणसाला नको होतंय काही घडू शकतं त्याला दम काढा येणार अरे मी घरी नसलो की नेमकं येतंय पैसे राहिल्यात माझं दिसतंय अरे मग त्याला वरचा अधिकारी मागत असतील पैसे द्याय नको दोय मग आणि ते लाईटीवाल्याचं ती झालं की बायको बोंबालती माझ्या नावाने बघा ह्याचं असं झालं त्याचं तसं झालं आमच्या नवऱ्या बायकोची भांडण होत नाहीत रामभाऊ आता काहीच कारण आमचं ठरलंय ज्याचं चुकल त्याने माघारी घ्यायची तू जर एवढा वहिनींना गोड बोलत असेल तर मी किती बोलायला पाहिजे तू लय का सोंगाडे रामभाऊ मी आता तू लय भारी बोलशील माझ्यापेक्षा जा सीमा मी आलो जातो तू येऊ नको घरी गाणं म्हणत बस आणि हे बघ त्या वायरमॅनला समजून सांगणार तुम्ही हाताखालनं काढे ना माझा राग काय शासनाचा माणूस आहे जाशील खडे फोडाय 22 वर्ष बाळू एक तर मरायला राहिल्या तुझं 15 वर्ष ज्या गोष्टी मी तुला समजून सांगायला पाहिजे तू मला सांगतोय मला आनंद वाटला बाळ्या मी दुसरा कोणाला सांगत नाही तू माझ्या काय जात आहे म्हणून सांगतोय रामभाऊ मी 15 वर्ष नाही जगणार मी 100 वर्ष का जगणार आहे 15 महिन्यात 60 किलो वाजवेन लय चाव तुला का रामभाऊ तुझा घरी माझी छुपी ताकद माहित नाही तुला नको दाखवा आम्हाला हा. जाऊ का? लहानपणापासून वा लागतो एवढं सावता शिमूर निघत घरी जा वहिनी सपकाव त्याला घरी पळ ए सीमा तू लवकर ये ना सीमा हो काय साडीवाला आलता का काय बघितलं का नाही काय बाहेर बसून करता काय माहिती तुम्ही तर ए नवऱ्याला साडीवाला म्हणते होय का मग आवाज येत होता हो आलं का का साडी साडी घ्या असं म्हणत होता तो ए सीमा असं म्हणलं का साडी तुम्ही होतोय असलं मस्त गोड आवाज आहे हो कधीतरी असला आवाज काढता मग मला कळत नाही हो नक्की कोण आहे ते मी कधी कधी ना डायरेक्ट आवाज काढतो तेच बरोबर आहे अरे मला कोणी समजूनच घ्यायला तयार रोज असं चांगलं प्रेमाने बोलत जा की जरा मग मला कळून जाईल प्रेमाने बोलायसाठीच बोलवत होतो हा बोला झालंय माझं काम मस्त तो चोपड्यात गप्पा मारत बसू सीमा हा तुला लग्न करून आणल्यानंतर तू जशी होती ना आज पण तू तशीच आहे काय सांगताय एकदम ब्युटिफुल आहे तू हे बघ उन्हात जायचं नाही टेम्परेचर लय वाढले काळी पडशील लय टेम्परेचर आहे किती काळजी करतो आणि मग अहो गुण जरी हे गुण तुझे हे रंग नाही रूपाचा पुरावा मन माझे तुमच्यापाशी थांबले कसं आहे दरवेळेस तुम्ही स्तुती करायची का वा 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 येतोय बरं का तुला काहीतरी असलं म्हणायचा माझी शिकली काय हा मग काल एक पेपरात बातमी आली एक महिला रानात उन्हामध्ये काम करत असताना अचानक उष्माघाताने चक्कर येऊन पडली काय सांगतोय काही घडू शकतो तू जायचो ना 24 सेल्सिअस तापमान आहे 24 सेल्सिअस किती काळजी करतो हो माझी काय झालं का ना अरे वक्षील बरं का काके काय रे उन्हानं उष्माघात होतोय ऐकलं होतं मग हे आत्ता सांगतोय पण डोक्यावर परिणाम झालेला पहिल्यांदाच बघितलं डॉक्टर काय झालं बाळा तुला काय झालं रे अहो भाव काल 24 नव्हतं तापमान 42 सेल्सिअस होतं आईला मी उलट वाचलं काय मग काय हो 42 डेंजर तापमान आहे आणि तू हे बघ काही झालं भरपूर पाणी प्यायचं उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हात जायचं नाही रानात जायचं नाही आराम करायचा नाही जात पंख्याखाली सुनाला बी समजून सांग तिला बी सांगते माझ्या आम्ही दोघी एकत्र ए बसतो पळतो रानातलं काम बघ होय का म्हणजे माझा उष्माघाताने घात झाला तर चालेल हा आता काकेचे समजू शकतो काके उन्हातनं बाहेर पडली तर काळी पडेल पण मला काय म्हणायचं भाऊ तुम्ही तर 24 तास घरात बसलाय तरी बी तुमचा काय रिझल्ट म्हणावा असा दिसा ना मला गाणा 5 मिनिटं मी सावलीत बसलेलो तुला दिसतो तसाही मी फिरतो वाचल्यानंतर उन्हातच असतो अरे काय उन्हान ताण आपल्यासारखी दष्टपुष्ट माणसं असताना स्त्रियांनी काळजी घेणं गरजेचं त्या नाजूक असतात आणि तू मूर्ख आहेस काय रे तुला काय म्हणतोय ढेकळात जाऊन झोपवून तानाचा काम करायचं झाडाखाली बसायचं काम करायचं झाडाखाली बसायचं कूलर बिलर घेऊन द्या किती हा ना मोडता काय आता खुर्ची
काय रिस्पेक्ट नावाचा प्रकार आहे का नाही? आता काय झालं? माझ्या पैशाने झोपाळा आणलाय आणि मी खुर्चीत बसतोय, कळत नाही? मग आम्ही कोणाचे? वयापानाने कोणाला पाहिजे? वयामानाने कोणाला पाहिजे झोपाळा? अण्णा तुम्ही प्रेमाने म्हणला असताना उठा मला झोपाळा पाहिजे तर नक्कीच उठलो असतो, पण तुम्ही मधला शब्द नव्हता घालाय पाहिजे माझ्या पैशाने. लय बोलायला लागला काय? परत जर मी आलो आणि झोपाळा मोकळा केला नाही तर बुक्कीत डोकं फोडेन. आकलीचा भाग मी घाय का नाही काय? काय अण्णा? अरे मॅनर्स नावाची गोष्ट आहे का नाही? ज्येष्ठ आल्यावर कळत नाही का? अरे मोठ्या माणसा रिस्पेक्ट करायची काय अक्कल बिक्कल आहे का नाही? हा, एखाद्यानं उठ म्हणस्तवर बसून आहे बस. बघितलं किती रिस्पेक्ट आहे. उगं वराडता त्याला. उन्हात ना आले पोरग, जरा दोन शब्द नीट बोलावेत. सीमा आणि गाणा, तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो. अण्णा तुम्ही बी नीट ऐका. हा तुम्ही जे म्हणता ना सारखं माझा झोपाळा माझा झोपाळा, हा ह्या झोपाळ्याची मला कहाणी सांगू द्या संपूर्ण गावाला आणि माझ्या घराला. सांगा, कळू द्या आणलं मी. तेच सांगतोय. सीमा, घरामागं लोखंड पडलेलं आपलंच लोखंड अण्णांनी ते गोळा केलं, वेल्डिंगवाल्याकडे नेलं, त्याची वेल्डिंग करून हा झोपाळा तयार केला. वेल्डिंगवाल्याचं पैसे सुद्धा मी दिलं. फक्त लोखंड गोळा केलं, लोखंड बी आमचंच. आणि मग काय माझा झोपाळा? टेम्पोवाल्याने 325 रुपये घेतलेत माझं. काय राव अण्णा 325चे टिमके वाजवताय आणि ह्याला कलर का तरी माझ्या हाताचं कातड गेलं तेव्हा? हा, ही कलर केलाय म्हणजे तुझ्या पिढीपर्यंत टिकाव म्हणून केलाय. अण्णा एक विनंती आहे, तुम्ही जे असं धावताना लेकरावर धावू नका. समजून सांगा, आपलं वय झाले. हा, नाही तर सुभाषरावच्या सासरा तर तुमच्यात काय फरक राहिला? अहो तो बरा, तो बिचारा आलाय ना सुभाषरावचा सासरा, गुराढोरासारखा रानात राबतंय, ऊस आणतंय, पेंडे आणतंय, गुरांना वैरण आणतंय, धोनी धुतंय, भांडी घासतंय. मी आता असं करतो, ह्यो झोपाळा लोखंड पत्र्यावाल्याला देऊन टाकतो. ना रेगे बास ना बजेगी बासुरी. जाऊ द्या, म्हणजे कुणीच बसाय नको इथं, कुटाण्या काढाय नको कोणाच्या. मी आणला आणि ह्याने आणलाय. काय माणसं आहेत का नाही दुनियेत? काय राव तू अण्णा सुभाषरावचा सासरा 4 दिवस होता बिचारा. रानातलं काम कर, गुरं पाणी पाच, दळणान, भांडी घास, इतकं धुणं धू, झाडून घे. काय बिचारा माता माऊलीसारखा राबत होता एखादा. नका त्या येण्याचं कौतुक सांगू. 4 दिवस आलं काय पण माझ्या नाताचं जमलेलं लगीन मोडलं त्यांनी. काय मी 2 दिवस नाही तर वाटोळ झालं सगळं. आणि काय सांगताय ती दोन्ही भांडी करताना कौतुक कर. हो अण्णा तुमचा नातूला शेण्याच्या पोटचा आहे. सदा ना आता 24 तास इथंच काढलाय. कुठनं त्याचं लग्न जमल? हा, कुठनं जमल? खातोय 4 आण्याचं काम करतोय 2 रुपयाचं. खानदानच बाजाड आहे, हो, खानदान बाजाड आहे सगळं. हे बघितलं का आता? खानदानाचं काढायचे काय कारण आहे? मग लग्न कशाला केलं? मी काय म्हणतोय माहितीये का भाऊ, तुम्ही सरळ शहाणा असाल ना तर शशाला इथनं हाकलून द्या, तेव्हा त्याचं लग्न जमल. ए, शशीचं काय करायचं आणि काय ना तो अंतिम निर्णय माझा असेल. कोणी मात्र सल्ला फुकटचा देण्याची मला गरज नाही. मला जमणार नाही. रानातली कामं बघ. नाही नाही, मी जातो की रानात. मला काय माझं आयुष्य रानातच काढलं या. पण शशीचा पुळ काय मला कळा ना होय. हा, मी हुनीव प्रेम आहे म्हणून शशीचा पुळ काय या? मेहुणी प्रेम. ही काय? नाही नाही, त्याला कशाला मारतं? ही काय भानगड आहे? हे आधीच विचारायला पाहिजे होतं तू. हो, ही काय भानगड आहे? ए शिमा, अगं ही पोरग एखादं 2 काय बी म्हणतात, तू माझ्यावर नाव घेते होय? हा, असं कुठं चालतोय? मी जेवढा आवाज काय काढायचंय? अगं तूच की म्हणती आख्या पाहुण्या रावल्याला आपण आधार ठरायचं. आणि तू कसं काय बी डोक्यात- मला सांगत जाओ, नाही तर मला मग डोक्यात काय पण शिरता मागच्या वेळेस सारखं. अरे नाही तर काय, ही कधी सुधारतेल काय माहिती. आता- दरवेळेच आहे ह्यांचं. शिमा तू गुड करलंय ना. काय नका सांगू, ग बसा. कळतंय सगळं. लेकराला बी कळायला लागलं त्या. काय तो सुभाषरावचा सासरा कामात धंदा करतोय, मॅनर्स आहेत. अगं कुंडी धडकली म्हणून थोडीशी स्मृती गेली असेल. काही काहींना स्मृती असून सुद्धा येण्यासारखं करतात. अरे खा खा खायचं आणि वाळव्या लागस्तवर पडायचं, अशी माणसं असतात अन्न गावात. काय काय शाने नेड्यातला फरक पडत नाही. शाने नेड्यातला फरक कळत नाही. असली गायबानी वाटेल ते त्या. करेक्ट करेक्ट अण्णा. खरंय का नाही? हा खरंय. आरशात उभं राहा आणि बघा. नको झालंय. मोठा आरसा आणून दिला पाहिजे जावाय बापूलाच बघाय. काय ध्यान दिसतंय. शेमा जेवणाचं कुठवर आले आपलं. तुम्ही इथनं पुढं काय लाईट बिल मागायचं जाऊ नका बरं का. का का म्हणजे काय उपयोग आहे त्या लाईट बिल? उपयोग काय म्हणजे माझं काम मी करावं नाही काय? हा, अहो काय काम करावं?
लोड शेडिंग बंद कधी होणार आहे? बंद कधी होणार आहे? मग काय ते मला नको, ते सरकारला विचार. अहो लय दिवस झाले मॅच नाही बघितली राव. नाही नाही, सरळ आपण काय करू, सरपंचाकडे जाऊ आणि म्हणायचं काय उपयोगाचं नाही, यांचं शिफारस देऊ अहो, आपण. काय होतं एखाद्या मटणाचं जेवण असलं का नाही तर त्यांच्यात लाईट चालू करताय तुम्ही. हा? मटणाचं कुठं काय वासावरच राहा, कुठं खायला भेटतं कुठं काय, पण लाईट बिलच्या नावाने बॉम्ब कर. हा, एकाचा तरी आहे का टाइमला बिल? नाही नाही, आम्ही तक्रार करतो, मग तुम्हाला कळलं. हा. हा मग मागा बिल. हा, काय करू माहितीये का, तुमच्या आळीतल्या आणि आमच्या आळीतल्या 10-15 घरांची सह्या घेऊ. 100 सह्या आणि घेऊ. म्हणायचं, माणूस काम करत नाही चांगलं. अजिबात नाही. बघा मी काम चांगलं नीट नाही. करतोय का ओ, काहीतरी- बाळू काका इकडे, बाळू काका बरं झालं तुम्ही आला. अयो, काय केलं तू? शाळा बुडून इथं का बसला ह्याच्यात? अहो आता उन्हाळा चालू झाला की बाहेर सुट्ट्या लागल्या. सुट्ट्या लागल्या तुम्ही? अवघडच आहे राव. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होय. मग काय राव, बाळू काका उन्हाळा तुम्हाला माहित नाही होय? आम्ही म्हणतो दिवाळी झाली या. बरं असू दे, अभ्यास कर चांगला. तुला लय मोठा झालेला बघायचा आहे. आणि तुम्ही कुणीकडे चालला एवढं कसं अरे लय डोक्याला आमिर ताप माझ्या, एक तरी कुणाचं म्हणून सांभाळू मी. मला रात्री नको केलंय त्या नीताताईचा फोन आलता. अरे काय आमिर सांगायची, माझी लय आपदा यार. मी कुणाचं म्हणून सांभाळून कुणाला बाहेर काढू संकटातनं. कुणीकडे चाललाय? अरे मला रात्री नको केले, 1:30 वाजेपर्यंत बोलत होते नीताताई नेतात आहे आणि मुकेश दाजी पण बोलत होत. कोणची? अरे ती मुंबई इंडिया कशी जिंकाना काय करा म्हणले बाळू दाजी, ते तेवढं बघा तुम्हाला कळतं. मग मी कवल लावला. बर. तर म्हटलं बाबा इंडिया काढते आमची मुंबई इंडिया, तर जर ह्यांच्या ताकदच नसेल तर उजवं सोड, आणि बाहेर वाशाचं असलं तर डावं सोड. डावं सोडलं लगेच, बाहेर वाचायचं निघालं. बाहेर वर्षाचं मुंबई इंडियाला निघालं. अरे माझ्याला काय किती फास्ट डोकं मेमरी कार्ड. आणि मग मी काय केलं, मुकेश दाजीला फोन केला. दाजी म्हणलं असा खेळ गाड्या पैशाचं काम आहे. ते म्हणलं किती लागतं? आईला म्हणलं जवळजवळ 1,500 रुपये खर्च. दिले लगेच फोन पे पाठवलं वाल्मिक नानाच्या, उतारा काढला आणि दिला लगेच पार्सलने पाठवून. आता हितनं पुढच्या मॅची बघा हरते का मुंबई इंडिया. होय बाळू काका, उतारायचं एवढं खरं असतं होय? तर हा? आमिर, त्या रामभाऊच्या घरातला पहिला खेळ काय? पितरांचा. भाऊच्या घरी? झोप येत होती का? रातच कावळं यायचं, कबूतर उडायची हो बरोबर. पितराच्या रूपाने. बर. मी किती फास्ट डोकं, लगेच मी काय केलं, लगेच उतारा काढला तिथं ठेवला. बर. तिथं त्याच्या मागच्या चांदवीला बर. 50% खेळ कमी झालाय रामभाऊचा. नाही खरं बरं का? अजून 100% कमी करायचा आहे. नाही आमचा आज आणि तुम्ही ऐका, तुम्हाला सांगतोय, रामभाऊचे तिथे गेलं ना, ते चिडचिड झाली ना, माघारी फिरत जा. काय माहिती का, पित्र तात येते तिथे. हो बाळू काका, तिथं गेलं का ना भाऊंकड काय जरी काम घेऊन डायरेक्ट खाण्याला चालू करते ती, चापटून बिपट मारते ती. मग ते पितराचा खेळ येतो. होय, अजून आहे होय. मग नाही, नाही. निम्मं राहिलंय छोट्या काम माझं अजून. मी परत बाहेरचं सगळं काय आणणार आहे, लांबचा देवऋषी तिकडचा. बाळू काका, आमचा आजोबा मला पहिल्यांदा सांगायचं, त्यांच्या घरी पितराचा खेळ आहे म्हणायचे. खेळ म्हणजे त्याने काय केलं, रामभाऊच्या आजीने पंजाने लोक बोलवून आणायची, बर. बुक्या मारायची डोक्यात, बर. आणि सह्या घ्यायची, आणि हरमळ तडमळ लागली त्याच्या घरात. सह्या कसल्या? त्या सात उतार घ्या जमिनीच्या होय? जमिनीच्या. म्हणजे? कुठनं जमीन एवढी? बापाच्या घरची पिंड आहे होय त्याच्या. अयो, लय बेकार आहे. आणि तिथं म्हणतात इकली आणि ही इकली म्हणता तुम्ही? गेली की दुसऱ्याचं फोकाटचं लोबाडल्या राहत नाही ती आम्ही, तशीच गेली सगळी. आता 5 एकर आले ती, आणि त्याचं पण लय बेकार झाली. तिथं गेलं ना पप्या, काही बोलत जाऊ नका. मित्र अशा उसळ्या मारते ती आतनं. बाळू काका, आम्ही घरीच जात नाही त्यांच्या, तिकडे जाऊ द्या. जाऊच नका, मरू दे तिकडे. गेटच्या आतच नाही जायचं. जाऊच नका, तू तर जाऊच नको. तू तर भाऊ घेतलाय त्यांच्या. नाही, आपण तर जाणार बाबा. तू कॉलेजचं बघ बाळा, नाही तर मी तुला चापटीन. मग कॉलेज शिक बाळा. जाऊ का बाळू काका? जा तू, काम या. जावा पाठोळे. लाईट तेवढी हे कर बाबा, रातचं येरीचं गुद मारतय, झोप येईना या. कूलर लावला तरी उकाळत या. तू लाईट लाव फक्त. लावतो, पण आता बिल नक्की कुणाकडे जाऊ मागायला? गावात हे असं हो, गावातच पित्री खेळ झाला सगळा. तू पहिला नोकरी सोडून दुसऱ्या गावाचा. रामबाच्या घरी जाऊ का नको? मग ते मला काय, मी काय ते तुझं तू बघ बाबा. मी कशाला काय बोलतोय, जातो बाबा. नको.
मनाच्या धुंदीत लहरीत येणार सखे ग साजनी येणार जराशी लाजत मुरडत येणार 24 तास लाईट, 24 तास पाणी, 24 तास बॉम्ब बॉम्ब. शशा शशा काय काय बडबडायला लागलाय? कसलं भारी स्वप्न पडलेलं राव. काय राव, खरोखर तर लागण्याचं स्वप्न मोडलं ती मोडलं. ही तर पडलंय ती पण मोडलं राव. आला का लगे वरडतच आला तुम्ही राव. शशा दिवसा डावळ्यात तू स्वप्न बघायला लागला आता लग्नाचे. भास्कर पाटोल दादा राव, तुमच्यावर लई विश्वास आहे माझा. पण राव आता स्वप्न पडलं नाही तर काय होईल सांगा बरं. जो विश्वास आहे तो विश्वास तसाच ठेव. अजिबात त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. काय त्याला करायचंय, थोडक्यात कडी निसाटली राव. काय माहितीये का, अरे मला तरी माहितीये का की ते सुभाषरावचं सासरं असं काही येण्यासारखं करेल म्हणून. हा आम्हाला वाईच कमी वरनं काढल्यागत असतं. मी तुम्हाला म्हणतोय राव ते अधीक्षाचं सासरं घेऊ नका राव, तर डोक्याला ताप तुम्ही राव. मी म्हणतोय जागा नाही तर तुम्ही बसा बसा बसा. आपण मला सांग, तो माणूस व्यवस्थित दिसत होता. मला काय माहिती की ते पुढे जाऊन असं काय होणार आहे म्हणून. मला स्वप्न पडलं होतं काय. आपण किती वेळा खेळ खलास केला त्या माणसाने, तुम्ही तरी बसावले राव गाडीवर. नाही मला जर अगोदर कल्पना असते तर आई शपथला का मी त्याला नसता घेतला राव. तू काळजी काय करू नको. हिथनं मागे एवढं वाईट वाटलं नव्हतं. पोरगी कसली देखणी राव, दोघाचा विचार जुळल्यात. ती म्हणती मला शेतकरी नवरा पाहिजे. खरे 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 असं असतं कुठं. पोरगी लई सुंदर होती रे. पोरगी मला पण लय आवडली होती. हा म्हणजे तुझ्यासाठी मूर्खा, तुझ्या लग्नासाठी मला पण लय आवडली होती. हा. पण काळजी करू नको का, मी ना 4 दिवसांनी त्यांच्याकडे जातो की. हा तुम्हाला काय म्हणतोस? पाठवलं दादा. हा वायरमन दादा, पाटोळे दादा म्हणतो का नाही, भाव म्हणतो का नाही. मग ह्यो तुझा भाव पाटोळे वायरमन तुझा एक काय 4 लग्न लावून देईल. 4 तर राहू द्या, पहिले एकच अक्षता पडू द्या. काळजी करू नको शशा, काळजी करू नको. तुझं लग्न होईल. मी जातो त्यांच्याकडं, 4 दिवसांनी जातो त्यांच्याकडं. तुम्हाला खरं सांगू का, मला तेव्हापासून झोपच लागत नाही. ही आता ही असली झोप, आपली झोप म्हणजे तू एवढं मनावर लावून घेतलंस काय? म्हणा म्हणजे मी ना माझी खादी का नाही 3-3.5 बकरीची माझी खादी या. हा पण आहे ना मी तेव्हापासून पार अर्ध्या पाऊन बकरीवर चालू आहे. आता काय येडा बिडाय काय रे. हा अरे तू असं खचून जाऊ नको. अरे तू खचल्यानंतर ना मग उद्या बायकोला कसा सांभाळणार. अरे एवढी दिकनी बायको सांभाळायची म्हणजे ताकद पाहिजे. लग्न झाले मी दिवस रात्र कष्ट करेल, पण आता होतंय असं वाटतंय का. नको काळजी करू शशा, तुझ्या तारा बरोबर मी जुळून देतो. माझ्यावर विश्वास आहे ना. तुम्ही उलट्या सुलट्या तारा जोडासारखी माणसं संग नाही आता सगळं डीपी उडल्यागत होतंय की आमचं सगळं. नाही लका, मला खरंच त्या माणसाचं जर माहित असतं ना की त्या माणसाचा फ्यूज मधनच जातोय तर आई शपथला का मी नसता घेतला राव त्या माणसाला. तू नको काळजी करू, तू माझ्यावर भरोसा ठेव. तुझी बरोबर मी मस्तपैकी मीटर तुझा सजावतो. तू अजिबात काळजी करू नको. मला जाऊ दे आता. कुठं नाही अरे ते संजू मेंबर त्याच्या इथं काहीतरी अडचण झाली, जाऊन येतो. त्याच्या डीपीचा त्या वायरीचा काहीतरी प्रॉब्लेम. मी येऊ का, मदत होईल तुम्हाला. अरे तू कुठं यायला लागलास आता. येतो की. माझं काम त्याच्या बरोबर आहे. तुझा उगत ते बघितलं की परत काहीतरी तंतन करेल. मी जातो. मी नाही हा मी येतो, तुम्हाला मदत करू लागतो. ऐकला का, चल. अहो, ते काय झालंय बघा. काय झालंय? तुम्ही केले. सुट्टी नाही कोणालाच. काय झालं, अरे खाली बघ. कोण केलं ही. शपथच भाऊची दारदास करायचा.
दारा कोणी केला भाऊ सांगा एकदा लवकर. अरे रामभाऊच्या दारात हे असला प्रकार घडतोय म्हणजे काय? अरे महाराष्ट्र पेटून उठल. अरे रामभाऊच्या दारात हे कोणी केलं असलं ठेवल्या बावल्या? खलासच करून टाकतो भाऊ त्याला त्याला. सुट. शशी कुणी असं केलं असेल ना, ए शशी, मी ह्याचा छडा लावणार. तुम्हाला म्हणतो मी CCTV लावायचं तर अरे तू काय करतो? काय करू नये तुम्ही दारात कोणी इथं पोचलं आपल्या? शिमा अहो मी सकाळी आली होती झाडू मारायला, तेव्हा काय नव्हतं. बावील तांदूळ निवडाय बसली आणि हे असलं मी बघितलं आता. अहो भाव असला उतारा आमच्या संपेच्या दारात ठेवला एक जणांना, तर त्याची म्हातारी तिसऱ्या दिवशी टुई 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 म्हणजे भाव मिली. अहो खरोखर ए दुनियात काय झालंय मला माहित नाही. रामभाऊला काय फरक पडत नाही. लय खतरनाक उतारा आहे भाऊ. ए, जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. पण ज्याने कोणी हे केलंय ना, ही कारस्थान कोणी केलंय ना, शशात त्याला सुटे नाही. शिमा ह्याच्यासाठी हे बरेच वेळा म्हणत असतो मी, लक्ष द्या घरादारावर. लोक वाईट आऊट आपले ती. अहो, आई रात्रीचं शपथ भाऊ, बसायचं का आता बाहेर? तुमच्या जीव जे उठला असेल ना त्याला सुट्टी ना, मी त्याच्या पाळा मुलापर्यंत जाणार आहे मी. ए शशा, तुझ्यासारखा पावणा रावळा जर म्हणत असेल ह्या गोष्टीचा मी तपास करीन. रामभाऊ तर डिटेक्टिव्ह आहे. अरे रामभाऊ काय करेल ह्याचा भरोसा नाही. ए कुणाचा नाद करा पण रामभाऊचा करायचा नाही, कुणीच करायचा नाही. भाऊ तुमच्या नंतर पण त्याला आता खलासच करतो, त्याला सोडत नाही. मला तुम्ही धरण्याचा प्रयत्न करू ए, नका. बाळा हा? अरे मी काय म्हणतो, आता खलास करायला निघाला, लक्ष द्यायला काय होतंय? हे बघ, कुणी काय कर नका, कुणी काहीच कर नका. जे काय करायचंय माझं मी बघतो. भाव घरातला असू द्या नाही तर बाहेरचा असू द्या, त्याचा तळामुळापर्यंत जाणार आहे मी, त्याचा छडा लावणार आहे. बघतो मी माझं मी. शिमा घाबरू नको, मी आहे ना, मी आहे ना, काळजी करू नको. रामभाऊ म्हणजे वाघाची औलाद. कुणी काय भ्या घालायला रामभाऊ भिल असं होणार नाही. सुट्टी देणार नाही काय कला. भाऊजीवाची काळजी घ्या, ही उतारायला डेंजर आहे. की बघतो मग. ए शशा, उतारा एवढा डेंजर, रामभाऊ किती डेंजर आहे. तू माझ्या डेंजरपणाचा नाद करायचा नाही. शिमा घरात जा, घाबरू नको, बघ घरात. लवकर या घरी. बघतो मी. ए यावर उतार येतो आता. सुट्टी देत नसतो रामभाऊ कुणालाच, कुणाला सुट्टी देत हे नसतो. तुमच्या फुसक्या दमामुळे असला धडा करतात लोक. माझा फुसका दम, मग काय तर माझा फुसका दम आहे होय. घे फुसका दम, घे फुसका दम. आवाज तसं नाही. तुमच्या जर काय बल आली ना, अख्ख्या गावाच्या दारापुढे मी उतारा करील. मला तुम्ही धरू नका भाऊ, मला जाऊ द्या. ए शशा, नाही मी ऐकणार नाही तुमचा आता. ऐ, का बस. आता हे कुणाला सुट्टी देणार नाही मला. अरे मनाच कुणाच्या दारात गेला ह्यो. ए शशा, ई बघ तू काय करायचं. पाटील काल त्या क्रिकेटवाल्या पोरांची भांडणं सोडवली. अहो तुम्ही स्वतः सुट्टी भांडणं तुमचं ऐकलं पोराने, माझं काय ऐकते ती. हा आम्ही पोराची भांडणं सोडायला भीतोय हल्ली. कारण कोण कसं बोलवायचं भान राहत नाही. या पोराने कोणाला कसं बोलावते. तुम्ही म्हणून त्या हाताळी भांडणं. आता संजय कुमाराचा फोन आला, आमच्या नवरा बायकोची भांडणं झाली. म्हणजे ह्यांची काहीतरी भांडणं होणार. चांगलं चाललं असतं तेव्हा नाही बोलवत आपल्याला. अहो सुभाष असं कसं होता, त्यासाठी तंटामुक्त अध्यक्ष पोलीस पाटलाची नेमणूक केली आहे. म्हणजे ते सगळे- आपलं कामच आहे, करावंच लागेल आपल्याला. हा तेवढंच का, तेवढंच आपण. ज्यानं कोणी केलं असेल का नाही त्याचा हातपाय वाकडवू, त्याला हातपाय. अरे त्या नवरा बायकोची भांडणं झाले ते तुला काय एवढा राग आलाय? त्यांच्या काय भांडणात मला आग लावायची होती तेव्हा. मग कुणाला म्हणतो तू? कोण आमच्या जर भावच्या नावात कोण लागला ना तर बाकीचे घेत असतील खपून, पण माझं नाव शेष मी खपून घेत नसतो अजिबात. ए अर्षशा, अरे भाऊच्या कोण नादी लागतं? आमचा मित्र भाऊ आहे. काय झालंय? आमच्या भाऊच्या दारात काळ्या पावडीचा मोठा उतारा ठेवला आहे आमच्या भाऊचं वाटोळ व्हावं म्हणून. हा कोणी? कोणी म्हणजे मला कळतंय की कोणी ठेवलाय ती. ए यार कोणी? स्पष्ट बोल की. मला एक सांगा, तुम्ही रात्री 9:30च्या पुढं काल कुठे गेलता? आपल्या घरी आम्ही. आपापल्या घरी होय तवा? रात्री आम्ही घरीच होतो आपापल्या. आम्हाला कळतंय की घरी होता का कुठं होता ती. आम्ही काय एवढे येडं बिड आहे होय? शशी काय झालंय? तुझं लग्न जमानवून झालं, तुझ्या डोक्यावर परिणाम. एक काम कर, फलटणला चांगल्या दवाखान्यात दाखव. चांगल्या दवाखान्यात दाखव म्हणजे आमच्या डोक्यात फरक पडा. अरे मग तू काय बोलतोय कळतं का तुला? आम्ही ऐकून घेतोय म्हणजे तुला काय वाटलं काय? दोघं धरून इथं आपटीनच मग जोरात. मग तुमचं लक्ष ठेवायचं का काम नाही होय? आमच्या भाऊच्या दारात केवढा मोठा उतारा केला भाऊचं वाटलं. अरे तुमच्या घरात मिळणार त्याला आम्ही काय करावं? उमरेच्या बाहेर असताना आम्ही दोघं मिटवायला खंबीर आहो. आणि मग तुम्ही पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष का उगाच झाला का काय? हो ती बघतो ना, कोणी उतारा केलाय, कोण काय करतोय, सगळं बघतो आम्ही देतो सगळा संसार सोडून. बघू तुमचा हात, मला एकदा बघू द्या बरं. बघू काय कोणी केलं काय माहित नाही मला. बघितला का? बघितला का?
कळतं का नाही? हा? ऐकतोय काय म्हणजे हा? ऐकतोय काय पण बोलतोय हा? अरे उतरा ठेवायला का आम्ही काय हे लागून गेलं? आमचा मित्र आहे रामभाऊ आणि त्याचं वाटोळ करायला जायलो आम्ही. कोणी गावाला त्याला का नाही दुमटणार म्हणजे दुमटणारच. मग आता दुपटीन मग तुला परत एकदा आम्हाला बोलला दुसऱ्याला कोणाला म्हणू नको. कळलं का? त्याला रामभाऊने पाळली कापली कुणाच्या ज्या आहेत. हा? तुम्हाला बोलला म्हणून मला राग आला नाही तर मी नसता हाणला. बरोबर आहे पण त्याचा वेळ चुकलं ना असा गोळ्यात बोलत असतो काय. शिमा थंडा यान ग. शिमा आले अण्णा. धर. पाण्यातलीच केली होय थंड आज मी. दूध कमी झाले. दूध आहे का? दुधातली पाहिजे. दुधातली द्या, दह्यातली द्या, तुपातली द्या, फ्रूटची द्या, पण थंडाई प्या आणि आमच्या भुका. हो तुमच्या बुखाची काय गरज आहे? त्या सुभाषरावच्या सासऱ्याचं काय कौतुक केलं. आम्हाला पाक तुम्ही माराय निघालाय. कधी मारलं तुम्हाला? मला सांगा सकाळी किती वाजता घर सोडले तुम्ही? 5 वाजता घर सोडले 5 किलोमीटर पळून आलोय. होय. अण्णा हा 8 वाजेपर्यंत तुम्ही झोपणारा माणूस आज 5ला कसं काय गेला? अहो तुम्ही 8 वाजता माघारी आलेले झोपलेलं पाहिलं असं मला थंडाई पिऊन झोपतो मी. 5ला रोज उठतोय मी. सगळं ध्यानात येत आहे माझ्या. तुम्ही ठरवलंयच एवढ्या तेवढ्यानं तुम्हाला काय बोललं की मला संपवायचं. अरे उतारण दुपारी ठेवून काय रामभाऊ मारणारा माणूस आहे वय? कसला उतारा? हा कुणी सांगितलं उद्योग करायला? काल काय त्या सुभाषरावच्या सासऱ्याचं कौतुक केलं तुम्ही पाक मला दुश्मन समजायला लागलाय. अण्णा अहो किती मोठा उतारा ठेवला होता. मी तर किती घाबरले माहितीये का. ताट सुद्धा खाली पडलं. उतारा कुणी ठेवला? तुम्हाला कशाला उतारा पाहिजे? अण्णा, तुम्ही माराय? ठेवलाय तुम्ही. मला कळत नाही वय. अहो माणसाच्या नजरावने वळाक तुम्ही बे. काय म्हणताय? तुम्हाला माराय उतारा? अहो एक झापड दिली दुसऱ्या झापडीची गरज नाही तुम्हाला. पाणी सुद्धा मागा नाही राहायचा तुम्ही आणि उतारा कशाला ठेवीन मी? अरे तुमच्यासारखी 100 जण मी अशी लोळवतो. रड. येऊ द्या. येऊ द्या. होऊन द्या. होऊन द्या. या. अहो, राहू दे की. होऊन द्या. होऊन द्या. ओ अहो, राहू दे की. काय झालं? रामभाऊ काय झालं? मला म्हणतात उतारा केला माराय. कशाला उतारा पाहिजे? अण्णा अहो शांततेत घ्या. सुभाषराव मला धरा काही घडू शकतं. काय नाही करत. येऊ जाईल. आता सोडा खरं. नाही थांबा. अहो तुम्हाला मी करू नका. माझ्या दारात येऊन. तुम्ही म्हणून सोडले आज. अण्णा धीर धरा तुम्ही. थांबा ऐका. काय लावलंय ते शेषा पण रामभाऊ रस्त्याने जाता म्हणतोय. हा पाटील ना तंटमुक्त अध्यक्ष तुम्ही आमच्या दारात उतारा ठेवलाय व्हय. कसला उतारा? झालंय तसं घरात ह्या माणसाने तुमच्या सासऱ्याला मी काल नावाजलं म्हणून माझ्या काय बरं वाईट हो म्हणून माझ्या दारात उतारा ठेवला. अध्यक्ष माकडासारखं तोंड केलं स्वतःसारखं आणि तिथं खेळ ही करताय ती गाडग माकड. अहो, रामभाऊ असं कसं शक्य? लिकीचं सौभाग्य आहे तुम्ही. बघा पाटलांना न्याने. असा कुऱ्हाडीचा घावा अण्णा घालणार नाही. अण्णा तसं करणार नाहीत. काय तुम्ही पण डोक्यात घालून घेतले. पण उतारा ठेवला का नाही शिमा? ऐका उतारा की ठेवलाय पण कुणी ठेवलाय माहितीये का? हा वहिनी म्हणतात ते बरोबर आहे. कोणी ठेवलाय माहितीये का? पण कुणी ठेवलाय ना ते शोधलं पाहिजे. आशाशीनं आमच्यावर पण नाव घेतलं. तुम्ही अण्णांचे नाव घेताय अजून कोणाच्या? अशा नाती तुटतील ना. आम्हाला सुद्धा रस्त्याला अडवून अण्णा तुम्ही नाही ठेवला. अहो जावाय बापू माझ्या लेकीचं सौभाग्य आहे तुम्ही. हाय मग सौभाग्य मग सौभाग्य धोपताय का? तुम्ही डायरेक्ट म्हणता की मला मारायसाठी उतारा ठेवला. तसल्याचा मी विश्वास नाही तरी. मी कशाला सासरेत म्हणलं नाही नादी लागत त्यांच्या. आणि कसं असतं माहितीये का? जाऊ द्या शेवटी माझ्या वचनार मी पाडलं झापडीत उलतं पालतं केलं. लोक म्हणणार रामाव ती एक वयस्कर आहेत तुम्हाला कळत नाही. मला मी लोक म्हणणार ती पोरकाट होतं. मी गेलं लेकीचं सौभाग्य कळलं नाही का? दोघं शांत व्हा जरा. काही घडू शकता. रामभाऊ रामभाऊ शांत डोक्याने घ्या. तुमच्या अण्णांच्या जागेवर तुमचं वडील असतं तर असं झापडीन वगैरे असं म्हणत बसला असता का? अहो सासरे म्हणजे दुसरे वडीलच आहेत ना आपल्या रामभाऊ. हा ते म्हणतायत ना की बाबा मी नाही उतारा ठेवला. खरा उतारा ठेवणारा शोधला पाहिजे. हा ही बरोबर आहे. एक काम करू का? मी न पाटील जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार देऊ का? हा ह्यो माझ्या घरातला विषय आहे ना. ह्यो आपल्या पातळीत मिटू. मी लक्ष घालतो हा, ठीक आहे, ह्याच्यामध्ये. शांत मी व्हा. बघतो अण्णा जावा घरा शांत. तुम्ही पण घरावर लक्ष द्या. मी पण आता छडा लावणार आहे.
पाटील तुमचं डोकं वापरा जरा. वापरतो. सुभाषराव पाटील तुमच्या काही कानावालं मला कळवा. सीमा घरावर लक्ष दे. सुभाषराव जाऊ तुम्ही तुमच्या कामाला. अण्णा सीमा घरावर लक्ष द्या. बघ तुम्ही मला बरं काय लक्ष घालावं लागेल. उठ. अरे ना भाऊ, बरं झालं तू आला. मला सांग तुझ्याकडं ह्याचा नंबर आहे का खनन मंत्र्याचा? खनन मंत्री कशाला? मुरुमाची खेप खाली करून गेला इथं ड्रायव्हर. त्याने इथं खाली केलाय खनन चालू बेकायदेशीर वायू उपसा. कोणाच्या दानलाय मुरुम? अरे इथं चालवला होता मी, अडवली गाडी म्हणले याची रायल्टी भरली का? भेलं मला म्हणत होतं थोडंफार घेऊन मिटवा. हे बघ मी कसा मिटवीन? नाही ती फालतू मला कामं सांगू नकोस. मी तुला कलेक्टरचा कुणाचा पण फोन देतो. तलाट्याला लाव, पण तलाट्याला लाव. माझं काम महत्वाचं आहे. तलाटीन तहसीलदारन प्रांतन कलेक्टरांनंतर बघू. मला सांग तू कुठं होता? मी इथंच आहे बाबा. काल गेल तू तिकडं ह्याला तडावळ्याला बैठ्याच्या, आणि तिकडे जत्रा होती म्हणून मी पाठ आलो. का रे? पाटा आल्यानंतर तू कुठं गेला? पाठ आल्यावर परत मी ह्याला गेलो उपाळ्याला. उपाळावून कुठं गेला? उपाळ्याला मी मांडव खडकाला आलो. मांडव खटकातनं कुठं गेला? मग तसा रेल्वे लाईननी पांढरीव आलो शिरसण्याला. तिथं गेला. तिथनं येऊन इथंच बसले 15 मिनिटं झालं. जेवलो तिथं पाहुणीची जत्रा होती. पाट गेलो म्हणतो तू, आता मला म्हणतो इथं बस. अरे तिकडे गेल तू ताडावळ्याला भुईट्याच्या. घराकडे माझी चक्कर मारली होती का तू? तुझ्या घराकडे कशाला येईल मी? तिकडे बघत सुद्धा नाही, त्या आलेला फिरकत पण नाही आपण. खरं बोल. माझ्या दारात उतारा ठेवला का तू? खरं बोल. खरं बोल, खरं बोल मला. खरं बोल, खरं सांग की. अरे खरंच सांगतोय. कसला उतारा? माझ्या दारात उतारा ठेवलाय. बाहुली ठेवली काळी, लिंबू ठेवले, मिरच्या ठेवल्या त्या, आणि ती गाडगाव असं म्हणतं काढून हे ही करते. घरदार बियालं माझं. माझ्यात येतात सकाळी पव्यात कांदा पव्यात टाकायला, मिरच्या नव्हत्या तुझ्या तिथे टाकाय माझलो मी मिरच्या आणि लिंबून बाहुल्या. बाळ्या रुपया नाही खर्च आहे माझ्याकडं. बाळो माझ्या घराच्या पुढे कोणीतरी उतारा ठेवलाय. अरे कुठं दारात ठेवला असता, रस्त्यावर ठेवला असता, मी काय म्हणलो डायरेक्ट माझे पाय रेव. तुझ्या दारात उतारा ठेवला वय? तुझ्या दारात ठेवलाय? कोणीतरी ठेवलाय. तुझ्याकडे तलाट्याचा नंबर आहे का? हाय ना, देतो नंबर. तलाट्यांना बोलावून म्हणा माझ्या दारातला उतारा उचला. अरे उतारा मागतो नाही, मुरुम इथं खाली केला. ओ उतारा दारातला कोणी ठेवलाय, मला शोध लावायचा आहे. चल माझ्यासोबत. अरे पण मला काय म्हणायचंय, काय लोक बावळाटा ते विचारायचं बाबा रामभाऊ इथं उतारा ठेवू का? थोडा वेळ मी बाहेर जाऊन येतो. पद्धत आहे का नाही विचारायचं? रामभाऊच्या दारात घासाय का कोणाचा? येऊन उतारा ठेवायचा, विचारून ठेवायचा. आणि ठेवून गेले तरी अजून माहित नाही रामभाऊच्या दारात घास आहे का कोणा? बाळ्या झोपेत घाला झालाय, झोपेत. पण कोण जो सापडाल त्याला सुट्टी नाही. अरे मग जा की होड्याकडून सुट्टी देऊ नको. मला कुठं येतात? मग मला कुठं तलाट्याचा नंबर मागतो? चल तू माझ्यावर चल, मी अडचणीत आहे. कुठं मला निघतो? शोध. कोणाचा शोध? शोध घ्यायचा आहे. तुझा तू घे की शोध. माझ्या दारात कुणी उतारा ठेवला अरे, तर डोकं चालवायचं बाळ्या. अरे मी तुझ्यासारखं काय स्वानपथक आहे का रामभाऊ? तुझा तू शोध घे ना. अरे श्वान पथकच्या पुढची माझी स्टेज आहे बाळ्या. तुझ्यासारखे आहेत ना उपश्वान, त्याची मला गरज आहे. चल चल चल, मी अडचणीत आहे बाळ्या. जातो कोणा? चल लवकर. आता गणभाऊ काय मोगला लागली का? आपल्या भाऊच्या दारात उतारा ठेवायला आणला. तू मला सोडणार नाही त्यांना आता काय? बघ तू कायच बोल नको. आता फक्त माझा मार्ग कसा बसतोय ते गणभाऊ तू पहिला ठोका टाक, दुसरा ठोका माझा आहे. जगातला पहिला सरपंच असेल. गावगाडा सगळा सोडला बाजूला आणि कुरडेला राखण बसलाय. बायको गेली बचत गटाच्या मिटिंगला आणि मला इथं बसवलंय. वय वा बर का? वाघा शिकार करायची असली ना, धर तू. समोर येऊन शिकार करायची. काय म्हणणं काय तुमचं? काय झालंय म्हणजे? डायरेक्ट लढायचं गणभाऊला. हा उतारा ठेवताय वय? उतरा. कसला उतरा रे? उतारा म्हणजे अख्ख्या गावात उतारा आलाय का? आमचंच घर गावलं तर उतारा ठेवायला. नीट बोलायचं ना, ते एका ठोक्याच गण्या आणि पैलवान एका ठोक्याच आडवा पाडील. यांना माहिती आपलं भाऊ आता परत सरपंच होणार आहेत, ही पडणार आहे म्हणून माग सारा. ए, लाख सरपंच रुपये खर्च केलेत मी कुरडेला. माग सारा. सरपंच भुगलेवाने तोंड आहे ना, ह्या बादलीवाने करून टाकील एका ठोक्यात उलट पलत. नुसतं बोलतो का आणखी? आमच्या दारात येऊन दमदाटी जर केली ना, सुट्टी देणार नाही. नाही पुन्हा दारा उतारा ठेवला आमच्या. अरे कसला उतरला? कोणी ठेवला? उतार वाटलं का भाऊ मला?
तेच की भुताटकी करताय का भुताटकी तुम्हाला माहितीये का हे दोन भूत असताना हा गणा म्हणजे कोण आहे भूत आहे रामभाऊ खोवीस आहे आणि काकी म्हणजे हडळ आहे आणि माझा आजा पंजा आहे ना भूतासन कुस्ती खेळायचा मुंजिया हा. ए यार तिकडं उतारा आणि ते लिंबू मिरची बघायला का हा उतारा टाकायला मला गावगाडा चालवायचा आहे माझं मी बघणार का तुमचं काय ह्यांच्या मनात बिहा बसला पार्टी पळत असले कटकार रस्तान करू नये ना कोण निवडून येत नसतं लढायचंय ना समोरासमोर लढायचं ए उतारा ठेवायला मला काय समजलं तू हा काय समजलं उतारा म्हणजे? तुम्ही ठेवणार गावचा प्रथम नागरिक आहे मी गावगाडा चालवायचा आहे उतारा बितारा तिकडे बघा तिकडं अहो तुम्ही नसता का गावात तुम्हाला उतारा म्हणते ती ए अरे गावचा एक नंबर बुरटा माणूस आहे यो. आलं का लक्षात दर्री बातली हातात बघतो तुम्ही थांब, दांडके, गौरी गौरी कुठे तू ए ये बाहेर दांडकेने नाटकाची चिल ना आणि पुन्हा केस टाकील आता टाकेल दोघांना बी लेडीची केस लय चालते बाबा भाऊ म्हणलं काय दातात घेऊ नको ए लेडीज वाटलं तुम्ही तुम्हाला लेडीजचं काय लेडीज आहे ए. काय सोड मला दाखवते ह्यांना. हरामखोरांनो, गुतावतो दाखवते तुम्हाला. ह्यांना. आलं का लक्षात? या. भुताचं कुस्ती खेळणार ए. आहोत. घातलं असं. परत नाटकं जर केली नसली बिकडी असली लय आली ठीक हे या ये मोहर एका ठोक्याचा आडवा पाडतो हे बघ ये गेली ना हा. शाश्या हा तू मला दहा नव्हतं पाहिजे मी सुद्धा फाडला असतं त्यांना पण आता काय अरे तुझी गरजच नव्हती तुला माहिती ना गाणं म्हणजे दानव आहे दानव आणि नेवशासारखा मानव आहे ना असा पिरगुळून मारला असता मी त्याची काय कारण आहे असं तुला बोलायची हा? बोलायची म्हणजे अरे तो कायद्याचं भ्या सांगतोय आणि भाऊनी सांगितलंय मला का ना कायदा हातात कायदा हातात घ्यायचा घेऊ नाही. नको. म्हणून गप होतो मी तर शशा त्याला अशी किक मारली असते ना त्याच्या तोंडात ना आतडे पोतडे बाहेर पाडलं असतं हा? मला तुझ्यावर लय विश्वास आहे तू मारला असतं मी सुद्धा मागणं त्याला लय मारलं असतं बघ तुझा काय संबंध नाही आमच्या गावातल्या एका जरी माणसाला तू मारलं ना मी तुला मारीला हा आमच्या भाऊच्या दारात उतारा ठेवला त्यानं मग माझं समज नाही म्हणजे ए उतार्या तू घरी जा आमचा उतारा ठेवला ना आमचा आम्ही बघील आणि लक्षात तू कशा ढवळाढवळ करतोय रे म्हणजे माझा भाऊ कोण नाही का बघ भाऊ माझा कोण आहे आणि मी भाऊचा कोण आहे ते आमच्या दोघाला चांगलंच माहिती तू उराला वाढू लावू नकोस लकाश पण शशा येऊ कर दोन ठोकं टाकून नको काय हा, नाही, तुझा सोड. राग बेकार रे नाही सोड मला आज झालं खालास म्हणजे कसं करता खलासच करत होता रे लय डोका आऊट झाला का अगोदर दोन घास खाऊन घेऊ अरे शशा कसा घास गोड लागल सांग की नका माझ्या भाऊच्या मूळ जीवा उठलेला काही हा हा नाही एनर्जी नको का एनर्जी चल तो रागावर थोडासा नकुला कशा मला येऊ देऊन ठोका टाकून शशा सोडला का मला दोन घास तुझ्याकडे तलाट्याचा नंबर आहे का मला सांग फक्त ए तुला तलाट्याचं सगळं कधी तू पण आता डोकं खाऊ नको अरे तसं नाही काम आहे माझ्याकडे ए कशाला तुटतोय शाण्या अरे लोणच्याला बायको म्हणली होती आंबा आटलं तर आणा येताना म्हणून आंबा खाऊ वाटलं वहिनीला ए सांगितलं हो घे ना आंबा तोडला हो हो. तुमची काय खोड बारक्यापणापासून गेली नाही चोरा चोरीची अजून ओ वहिनी काय केलंय मी मग आंबा कशाला तोडला पाणी घालायला आलता होय तुम्ही अहो वहिनी मी नाही तोडलं तुमच्याच भावाने तोडलं ह्या ए, दिवट्याने माझा काय संबंध आहे तुझ्यातला चमच्यावर पाणी देतो का रे कोणाला आणि खुशाला आला का आंबा तोडलाय तिचा बिचारीचा पहिली जर पाहुणे रावली चोऱ्या करायची आता गाववालीच चोऱ्या करायला लागले ती अहो कोणी चोऱ्या केलं पाहुणा मग आंबा नाही तोडला आता नाही हा? वहिनी मी तुम्हाला ह्या आवाज? शब्दाचं हा तुमचा पाहुणा आला ती बी चोर तुम्ही बी गाववाली बी चोर ओ वहिनी कुठला पाहुणा आमचा चोर नीट नाव घ्या कुठल्या पाहुण्या चोरलंय काय चोरलंय तुमचं ती शशी नाही तुमचा पाहुणा त्याचं काय त्याने लिंब चोरून नेली ह्याच्या पाहुण्याने हो आता माझ्या बहिणीच्यातली लिंब तुला पुरणतोय गणा येतो सीताफळ तोडून नेतो म्हणजे घरदारात चोरट आहे का काय तुमचं मला सांगा शशीने आमची लिंब कधी नेली एक दाराचा दोन दाराचा बघत होता रामभाऊ धारवणं माझ्या ध्यानात आलं गाड्या एका धाराची लिंब उतारा लागतात काय सांगितलं हो. उतार्याचा प्रश्न नाही एका धाराचं लिंब शाशाने कशाला नेलं चोर आमचा नाही चोर लांबचा नाही चोर तुझ्या घरात आहे वहिनी तुझा वहिनी मी काय करायचं बघतो तुम्हाला आंब्याच्या पिठी आणून देतो ट्रकभर कोकणात नाही अहो कधी काय माणूस की नावाची गोष्ट घ्या कारण का चले बाळ्या दिला असतं तर तुम्ही चोराचोरी केलीच नसती ना वहिनी थँक्यू मला ह्या आंब्याहून क्ल्यू मिळाला बाळू तू म्हणतो ते बरोबर आहे चल एका धाराचं लिंब त्याला खायला पाहिजे चल. हे मला जेव्हा आंबा दिला चल. तुझ्या वहिनीला देतो शशा
तुला आज कळल की रामभाऊची शिक्षा काय असते. तुला मिरच्याची धुरी द्यायची माझ्या बाळूने काढली आयडिया. बाळ्या धर टाक मिरच्या. तुला कळल रामभाऊची शिक्षा म्हणजे काय असते. धर, तुला मिरचीची धुरी देतो भाड्या. अण्णा पुढे घ्या मिरची पैसे घ्या. घ्या मिरची पैसे. द्या मिरचीची धुरी भाड्याला. कशा सोडा भाऊ सांगतो ना. सांग रामभाऊ तुझ्याकडे तहसीलदारचा नंबर आहे का? कशाला ह्याला मिरचीचे दोरे देऊ. तहसीलदारला सांगायचं नाही. मग त्याला सांगू. परस्पर हे रामभाऊचं सरकार आहे. तू मिरच्या टाका अजून. रामभाऊच्या शिक्षामध्ये कुणी मध्ये पाडू नका. करू शकाल अहो काय मिरच्या धुरी काय रामभाऊच्या दारात उतारा ठेवलाय. कोणी या पोराला सोडा. शशी लगा ह्याने उतारा ठेवला आणि हे तर आम्हालाच म्हणत होता तुम्ही उतारा ठेवलाय म्हणून. त्याला विचारा ही शिक्षा का दिली मिरच्याची धुरी देण्याची. बाळो तो मस्त मला आयडिया सांगितली. मिरच्याची धुरी दे. ए, मी काय समजलं माझं काय नाव घेऊ नको. मग मी दिली. इथं मी स्वतः तांत्या दिली. अध्यक्ष आले तर तिच्या घरी घेऊन गेला सरपंचाच्या अंगावर घातलं. म्हणला मार सरपंचाला म्हणला ह्यांनी उतारा ठेवला म्हणून. कुणी ह्यानी आता तुम्ही ये त्याला विचारा नाही तर मी डायरेक्ट मिरच्या भरीन तोंडात. थांब एक मिनिट. मिरच्या नाही मी काय नको. ए तोंडातच घालतो या कोळसाच्या. शशी रामभाऊच्या दारातला उतार तू ठेवला होता आणि तो आमच्या नाव घेतलं चक्क. सासरा जावायचं भांडण लागलं आमच्या. हानी झाली हो तुमची. झालीच असती तुम्ही अण्णा. नसता पाटील. सरपंचांचा आम्हा दोघाला फोन आलता म्हणून आम्ही इकडे आलोय. ही दोघं भांडायला गेली होती सरपंचाला. आमच्या दारात सरपंच तुम्ही का उतारा ठेवलाय. काही बावळाट मला म्हटलं सरपंच उतारा ठेवला आणि मार म्हणत होता आणि वर. मिरची राहते तिकडे ठेवते आपण तिकडे मला वाचतो खाली ठेव तिकडे. मिरच्याची धुरी नीट बसू दे अजून. त्याला बसू दे मिरच्याची धुरी. सुभाषराव माहितीसाठी सांगतो अक्षरशः ह्या शशानी त्या संगीताबाईकडून एक धारी लिंबू पाहिजे म्हणला. मला उतारा ठेवायसाठी लिंबू पाहिजे. संगीताबाईंनी मला सांगितलं बाळून मी गेल तू लका 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 खरा चोर काळा आणि मी गावभर होडाकतो. तू माझ्या दारात उतारा ठेवला का. तू माझ्या दारात ठेवला का. तू उतारा ठेवणारा आमचाच पाहुणा निघाला. मी अण्णा संशय घेतला गणाला थोबाडला इतके आणि शेवटी गण्यान दोघं एकत्र होऊन ह्याला त्याला दम देतात. मला जसं कळत तसं गणाला बी तापडला. म्हणलं तुला कळलंय का चोराला साथ देऊ लागतोय. मला काय माहित भाऊ पोटात घुसला माझ्या. ह्या उतार्याने उतारा ठेवलाय. काय केला बाबा तो असं. बघे बाळो ही सगळी कारमत शशाने केली. त्याला मुस्कुडू का. अरे होय ना भाऊ मला एक गणित सुटाना. तुझं घरदार पण आणि पाहुणे रावळे पण अशी दळबद्री कशी सगळी. आणि मित्र पण त्यात लायकीचे. अण्णा सोडून अण्णा चांगला माणूस आहे. अण्णा कॅप्टन. ऐका मी काय आमचं काय चाललंय. गुड न्यूज टाळ्या वाजवा. कसलं हो लाज वाटाय पाहिजे. तुम्हाला दोन आपत्ती असताना सरकारी कर्मचारी असताना तिसऱ्यांदा गुड न्यूज कसली सांगताय. हो तीच असते काय गुड न्यूज. तिसरं झाल्यावर नोकरी जाती. अहो ऐका आता ऐकून काय ऐकून तर घ्या की माझं. बर हा काय गुड न्यूज आणली. अहो आपल्या गावचं लोड शेडिंग मी कमी करून टाकलं. बघ मग लोड शेडिंग कमी केलं मग आम्ही काय करू. आम्ही ह्याच्यात काय टाळ्या वाजवणार. वायरमन सांगितलंय ना जाऊ आता घरी चला. आम्हाला दुसरा उद्योग आहे. वायरमन तुम्ही गावचं लोड शेडिंग कमी केलं पण इथं रामभाऊच्या घरात लोड शेडिंग झाले. रामभाऊच्या दारात उतारा ठेवला आणि चक्क कुणी ठेवला. शशीने उतारा ठेवला. शशी का उतारा ठेवला तू. मी दार्या गेलतो काल. दार्या गेलतो. उतार्याचं सांग दार्याचं नको सांगू. हो पण मला डोलका लागला कामानं आणि ही तिकडे चाललो होतं संजय मेंबरच्या हिरीचा मोटरीचा घोटाळा झाला म्हणून ती पाठवली जाता. मी पुरीच्या आशानं ते मोडलेल्या लग्नाच्या मी म्हणलं येतो तुमच्या माग. मी त्यांच्या माग घेऊन माघार येऊन बसलो. म्हणलं काय आमच्या घरात मला सारखं लग्न मोडतंय मग काय ही का तवा पाठवली आता काय म्हणलं माहितीये का. काय राव आपल्या लग्नाचं काय होईल का नाही राव. काय डोकं चालणार राव. कुठं बी जाईल तिथं सगळी विघ्न राव. सगळा इस्कुडच होतो जिथं जाईल तिथं. कुठं बी 2-4 लग्न तुम्ही तर बघताय आता किती माझी लग्न. काय मला काय डोकंच चाललं ना. काय आडवी काडी बिडी असेल काय म्हणून माझं स्वतः कळणार होती. शशा तुला राग येणार नसेल तर एक गोष्ट बोलू कर.
आता तुमचे स्वामी नाही तिकडे येतून कशाला राग येतोय मला तेव्हा? काय माहितीये काय शशी, नाही काही माझ्या बोकांडी हे सगळं रान. नाही बाबा, विषय लय गंभीर आहे. का? गावात दबक्या आवाजात चर्चा आहे. चर्चा गावात आता काय? तू ऐकली नाही पण मी ऐकली ती चर्चा. पण काय? वास्तुदोष. कोणाच्या वास्तू दोषी? वास्तुदोष, तुझ्या भाऊच्या घराचा वास्तुदोष आहे लय मोठा. तुला विषय माहित नाही, शशा तुला सांगतो. ही गावातली चर्चा काय, तुझ्या भाऊचे जे पूर्वज आहेत ना, आजा पंजा वगैरे, खपर तोंड्या, हा, ह्या खापरतोंड्या आजा पंजांनी काय केलेले माहिती का? गोर गरीब लोकांना, शेतकऱ्यांना दान धर्म केला नाही. अरे तेच तर तुला सांगतोय, ऐकून घे. तुझ्या त्या खापरपंजानी, त्या आजानी यांनी काय केलं, गोरगरीब लोकांना घरी बोलवायचे, कोऱ्या कागदावर अंगठ घ्यायचे. हा, अंगठ घेतल्यानंतर त्यांच्या जमिनी लुटायचे, लुबाडायचे. ही पूर्वज. आणि त्यावेळेस त्या लोकांचे अंगठे बिंगटे घेतले की तिथंच घरामध्ये त्यांना मारून टाकायचे आणि गाडायचे. शशा लय बेकार. काय राव बोलताय तुम्ही? नाही नाही नाही, तुला शपथ घेऊन सांगतो बघ शशा, ही पूर्वज जे आहेत ना, एकही पूर्वज संतुष्ट नाही. ह्यांनी केलेली कर्माची फळं ही यांच्या पिढीला, आजची जी पिढी आहे ना, मग त्यात रामभाऊ बघ, हाय का डोकं शांत? हाय, वास 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 वास. ती गणाची ह्याच्याबरोबर भांडणं, त्याच्याबरोबर भांडणं. ती काय ते अण्णा पाहुणाच आलाय का नाही, बिथरलं का नाही, एवढ्या मिशा घेऊन हाय का जागेवर? म्हणजे ती माणसं आमच्या घरात बुत बित तर नसतील राहिली. पूर्वज संतुष्ट नाहीत. वास फिरल्यात, चक्र फिरल्यात. पिशाच्च म्हणू नको, खैस म्हणू नको, हाडळ म्हणू नको, वेताळ म्हणू नको. जी नाही ती सगळी भूतं त्या घरात आहेत. अख्खं वास घराचं फिरल्यात. शशा, मी नाही बरं का, गावात चर्चा आहे. आणि गावातली चर्चा लय वंगाळ. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? मी तुम्हाला कोणाला बोललो नाही, पण आमच्या घरात आहे का नाही, निमेराचं आवाज येतं, बांगड्यांचं, बाया वारडल्याचा आवाज येते. देवा शपथ पैंजणी वाजतात रात्रीचं. हो. मला कसं वाटलं, भावांची मावशीची भांडणं झाली, मग त्यामुळे वाजत असतील. अरे एवढ्या रात्रीची भांडणं असतात काय? हा, ही लयच वेगळं काहीतरी. आणि तू पाहुणा म्हणून तिथं आलाय. बघ बाबा, आता पूर्वजांनी केलेल्या कर्माची फळं आजच्या पिढीला भोगावी लागतात. आम्ही काय केलं? माझ्या तर डोक्यात खात्रीच आहे बघ, की ना तुझ्या लग्नाचं सुद्धा बहुतेक ही असंच फिरलेलं आहे. काय खरं नाही बाबा. हा, ही शांत नाही ती. आणि जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत तुझं लग्न होणार नाही. मी माझ्या कामाला निघतो, पण माझं नाव कुठं सांगू नको. या कंपाऊंडच्या कडेला लांबड्या केसाचं कोणतर फिरतंय. ती बघ तुझं, तू कोण जाते ती मला काही सांगू नको. पाठवे वायर म्हणून असं सांगितलं. आणि मग मी काय केलं माहितीये का, ती आणि लाभा त्यांच्याकडे गेलो, त्यांना म्हटलं कसा उतारा करायला लागेल. त्यांनी सांगितला तसं सगळं उताराचं सामान आणलं आणि रातच्या 1-1:30 वाजता उतारा बनवून दारात ठेवला. म्हणजे रामभाऊ शशीच्या लग्नाला आडवी गाडी येते म्हणून रामभाऊच्या घरात भूत प्रेत आवाज करते ती. पाठवेवार म्हणून तुम्ही कोण सांगितलं? हो आई शपथ, मी बघा, मी तुला म्हटलं कशाची की ना उतारा घे आणि रामभाऊच्या दारात ठेव असं बोललो का मी? आपण तुम्ही म्हणला ना रामभाऊच्या घरात भूत आहे. तुम्ही असलं का सांगितलं? तुम्हाला कोणी सांगायला लावलं? बघा, मी तसलं त्याला वाईट काहीच सांगितलं नाही. अंक घेऊन माणसं मारली, तिथंच गाडली. अहो, हे मी माझ्या मनाचं नाही बोललो राव. मग मी बाळासाहेबांकडून मी सगळं ऐकलंय. काय? बाळासाहेब खरं सांगा. काय? थांबा. काय बघा, कोण आहे? आणि मग मी काय सांगितलं तुला? अहो, त्या दिवशी तुम्ही नव्हते का म्हणत की ना रामभाऊचे पित्र पूर्वज यांनी दुसऱ्यांचे अंगठी घेतले, त्यांना मारून टाकलं, तिथं पुरलं, ती प्रेत आत्म शांत झाली नाही, तिथं पिशाच, भूत, हाडळ, खैस हे सगळं वावर. मी कोणाला सांगितलं? तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगत होते. त्या पोरांना सांगितलं? मी पण होतो का नाही? मी तुम्हाला सांगितलं का? अहो, पण मी ऐकलं की सगळं राव. ऐकलं म्हणजे तुम्हाला सांगितलं का? अहो, पण आणि सुभाषराव, माझी चूक नाही. तुम्ही कशाला पोरांना तरी कशाला सांगायचं? सांगितलं बाळा? मला रामभाऊनीच सांगितलं होतं, वायरमॅन सारखं ते माणसात मला बिल मागतोय,
घरी वायरमॅन पावसाला येऊ नये म्हणून काहीतरी आयडिया कर. म्हणून मी ही भूत प्रेताचं पोरांना सांगितलं आणि ती ह्याने कान देऊन ऐकलं आणि ह्याने गावात ढोढा केली. आणि तुला म्हणलं वायरमॅन आला नाही पाहिजे तोवर मी ऊर्जा मंत्र्यांना फोन बी केला, लोड शेडिंग बी बंद झालं. हे ताप द्यायला सारखं येते, बिल द्या माणसं कळणार काय कळणार. तू बाळा कशाला काय तर असं करत असतो? मग तू कशाला मला सांगितलं वायरमॅन आपल्या दारात आला आणि नाही? म्हणून तुला म्हणलं असलं उद्योग कर. अरे बाबा गोंधळात गोंधळ नुसता झालाय का मला तर गावात राहू वाटत नाही. भाऊ हे उतारा पाहिला हाकलून द्या. नाहीतर मी तरी घर सोडून हे टाकतो. त्याच्या आईला त्यांनी शब्द दिलाय रामभाऊ. आणि कोणाच्या आईला शब्द ए, दिला? अतिथी देव भाऊ शशी असं करायचं नसतं बाळा. असं केल्यामुळे काय होतं, अंधश्रद्धा बोकाती समज गैरसमज होतो, लोक घाबरतात. असं करायचं नाही परत. करशील का? एक टाका भाऊ, माझ्याकडून एक टाका. म्हणजे ऐका पाटील, विषय काय झाला माहितीये का? रामभाऊनी सांगितलं वायरमन दारात नाही आला पाहिजे. बाळासाहेबांनी बरोबर युक्ती सुचवली काय केलं पाहिजे. मग बोटा घेताची भीती वायरमनला घातली. वायरमननं शशाला सांगितलं आणि शशाच्या मनात असा भ्रम झाला की जर ही आडवी काडी जर दूर झाली तर आपलं लग्न जमल. कशाला असं अरे करायचं? आडव्या काड्याने अंधश्रद्धा ना उतारा व्यवहाराने काय चांगले का? मला सांगा सुभाषराव, हे जादू टोना प्रतिबंध काय आहे का नाही? रामाचं अख्खं घर जाईल का नाही? हा, पण रामा तुम्हाला सांगतो मी, तुम्ही MA BEd डबल ग्रॅज्युएट आहात, तुम्ही सुशिक्षित आहात, पण तुमचे ज्या घरा नाही का रे तुमचं, त्याला शैक्षणिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करा. हे तो- काय अंधश्रद्धा आणि तो भूतबाधा दृष्टिकोन मी सगळ्या जगाला सांगतो आणि आमच्या घरातली तशी करते ती. आता तुम्ही बी हातात मिरच्या घेतल्यात, काय टाकताय काय? अण्णा तुम्ही दोघांनी उचललंय कबूलच नसतं झालं तसं. हा? आणि मी याला असतं म्हणजे याला रामभाऊचं शासन म्हणतात. शशा परत ह्याचं त्याचं जर ऐकून तू काय चुकीचं वागला, तुझ्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या बी माहितीसाठी सांगतो. माझ्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती. गाव चला पुरा करण्यासाठी 35 एकर केली, त्याची हिरी आवडत आहे. राहिलेली 5 एकर फकीन तसलं भूत केता जादू टोना ह्याचा विश्वास ठेवला तर नाजच पुरा करेन. अरे इतकी मग तुला कोणी अडवलंय का? हा, इकतो तो सांगा बर. ह्याच्या ह्यानी घरात पित्र आहे त्याच्यामुळे इकते ती. हा, आणि ह्याला आता घरात जायचं नाही काय असं ह्याला हातरून पांघरून आणलं बाहेर. त्याला मसून वाटत झोपव. हा नाही बाहेर बाहेर तुकडं खाऊ द्या. अरे नाही गाणं तसं करता येणार. तो वारसदार आहे ह्या घराचा. कोणी केला? झालंही झालं. परत असल्या गोष्टीच्या नासल्या अंधश्रद्धेच्या नादी लागला ना मी महाराष्ट्रावर मारेन. आणि पराभाव स्वतःचे कायदे स्वतः राबवू नका घरामध्ये गावामध्ये. त्याला सरकारचे कायदे असतात महाराष्ट्र शासनाचे, त्या नियमाप्रमाणे तुम्हाला चालावं लागेल. आलं का लक्षात? मी कुटुंब स्वतःच्या पोटचे जरी मुलं असतील बायका पोरा, त्यांना तुम्हाला मारायचा अधिकार नाही ना, अशी पोराला शिक्षा द्यायचा सुद्धा अधिकार नाही. अहो मी कुटुंब प्रमुख आहे. अहो कुटुंब प्रेम काय आम्हाला बी मान्य आहे, तुमच्या कुटुंबाला मान्य आहे, पण तुमचे कायदे जर तुमची बायको जरी असते त्याला मारायचा अधिकार नाही. या नातवाला या पुतण्याला सुद्धा 4 बोटा लावायचा अधिकार नाही तुम्हाला. कोणी देतो तुम्हाला अधिकार? हे पाहुणा माणूस आला अशाची त्याला धुरी द्यायचा तुम्ही. हे पोरगे जर ठसकून गुदमरून मेला तर तुम्हाला जेलमध्ये जाऊन अख्ख्या घरात आला तुमच्या कायद्यामुळे. तेवढ्याने तुम्ही तुमच्या मावशीला हात लावता तेव्हा आम्ही इचरत येतो का? पाहिजे महाराष्ट्र शासनाचे कायदे त्याचं गावात रक्षण होते का नाही, त्याप्रमाणे गाव चालते का नाही, त्यासाठी पोलीस पाटलाची शासन नियुक्ती केलेली आहे. आणि काही तंटा झाला तर तंटामुक्ती अध्यक्ष गावाने निवड तुम्हीच निवडून दिले त्याला तुम्ही. आणि मग माझ्या घरात जर असं काही चुकीचं असं ना त्यासाठी इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ याचा कायदा चालणार हे मी तुम्हाला सांगून काय ठेवतो. चूक तुमची कशाला सांगितलं? वायरमन 17 दारात दिलोय काय तर युक्ती कर म्हणून कशाला वाढलं असतं प्रकरण पुढं? आणि सुशिक्षित माणूस आहे रामभाऊ म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय. आड्याने माणसाला आम्ही चांगू शकत नाही. हे बघ शशी, तू तुझं लग्न जमाव म्हणून आडवी काडी काढायसाठी असं कुणाच तरी ऐकून उतारा ठेवू, कुठं काय बावली ठेवू, लिंबू ठेवू, असं करून बाळा लग्न जमत नाही. त्यासाठी काहीतरी कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. चांगली चांगली स्थळं तुझ्या मागं लागून येतील. काहीतरी कर्तृत्व दाखव. असले बुताकी बानामती असलं करू नको. मी सगळ्यांची माफ मागतो. वाटलंच तर माझं लग्न जोडावं म्हणून मी ऐक्यो ह्याच्यावर काय केलं, त्या आबाचं ऐकलं आणि उतारा ठेवला. तिथून पुढं उतारा जादू टोना किंवा काय दुसरं त्या नादी अजिबात चुकून सुद्धा लागणार नाही. स्वतः काहीतरी करील, कर्तृत्वान होईल, तेव्हा लग्न जोडेल. शशी आपलं ठरलंय ना, तू कशाला काळजी करतो? मी जोपर्यंत आहे तोपर्यंत काळजी करू नको. ऐका, आमच्या कुटुंबाची कोणीच काळजी करणार नाही. मी पाटील सुभाषराव अण्णा बाळू माझं काय करायचं ते आम्ही बघतो. तुम्ही नका डोक्यात ताण. तुमची लाईट बघा. हा अहो लग्न जोडत आलतं पण हे अध्यक्षांचं सासर येडपा डोक्याचं त्यानं मोडलं राव. ए रामभाऊ दोरी देत होती तेच बरोबर होतं मग. हा क्यू केली ना तुम्ही. रामभाऊ सगळा विषय मिटलाय आता. दरवेळेला म्हणता चला चहा प्यायला, चला चहा प्यायचा आहे का? आता आम्ही म्हणतो चला बाबा चहा पिऊ. चला.